हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माय मॉम्स किचनमध्ये। तर बघा, आता आपण मस्त ना लहान मुलांना खायसाठी मस्त मी आता पास्ता करणार आहे नाश्त्याला। तर साहित्य बघा, मी एक मोठा कांदा घेतलाय कापून, बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला। टोमॅटो बारीक चिरून, ढोबळी मिरची 2 घेतल्यात आणि लसूण 4-5 पाकळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा। आणि आपल्याला सॉस लागणार आहे बघा, आणि रेड चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉस, केचप, आणि असा पास्ता लागणार आहे बघा। कसं करायचं ते तुम्हाला मी सोप्या पद्धतीने एकदम दाखवणार आहे। आणि असा मॅगी मसाला असेल तर घाला, नाही तर किचन किंग मसाला पण चालतोय। चला तर मग मस्तपैकी रेसिपीला सुरुवात करूया आपल्या, आणि दाखवते मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने। चला तर आता आपण पहिला ना हे उकडून घ्यायचे। चला तर आता आपण पहिला हे उकडून घेऊयात। असा पॅन लागणार आहे आपल्याला। आता यात पाणी घ्यायचं आहे। सकाळच्या गडबडीत पण तुम्ही करू शकता, एकदम झटपट होते। एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला। आता बघा, आपल्या पाण्याला उकळी आली की यात थोडंसं तेल आणि मीठ घालून घ्यायचं। आता हे पॅकेट आहे ना, आपण हे आता घालून घ्यायचं। भरपूर जणांना होतं, ह्यात 5 जणांना तरी नाश्ता भरपूर होतो। हे छोटे छोटे आहेत ना, ते मोठे होतात। आता आपल्याला छानपैकी हे शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपलं बरोबर 5 मिनिटं झालेले आहेत। ह्याला छानपैकी फुगतात हे, आणि बघा अशी वर येतात। असे झाले की आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि थंड पाणी टाकायचं याच्यावर। आता मी गॅस बंद करते। आता बघा, याच्यावर मी थंड पाणी घालून घेतलं थोडंसं। आता हे बाजूला ठेवायचं आहे आपण, आणि आता याचा मसाला आणि ग्रेव्ही तयार करून घेऊया आपण। तर आता आपण याची ग्रेव्ही करून घेऊया। तेल 1 चमचाभर लागणार आहे। आता यात आपण ना ह्या लसूण आपण बारीक करून घेतलेलं ते लसूण घालायचं आहे बघा। लहान मुलांच्या आवडीचा पदार्थ, एकदम त्यांना खूप म्हणजे खूप आवडतो सगळ्याच मुलांना। आता आलं घालून घ्यायचं आहे आपल्याला। आता कांदा घालून घेऊया। कांदा टोमॅटो पण मी धुवून घेतलाय। मी कांदा पण धुवून घेते। कांदा धुतल्यावर आपल्याला त्यात कापताना डोळ्यात पाणी येत नाही, मग कांदा पण धुवून घ्यायचा। आता थोडंसं आपण ह्याला छानपैकी फ्राय करून घेऊया।
तुमच्याकडे गाजर, मक्याचे कणीस असतील तर स्वीट कॉर्नचं ते पण घालू शकता, ते पण टेस्टी लागतं यात. बीन्स वगैरे माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी नाही घेतले. आणि आपण चीज पण लागणार आहे आपल्याला, 1 क्यूब चीज पण घालणार आहोत. आता ढोबळी मिरची आणि टोमॅटो घालून घेऊया. गाजर वगैरे पण तुम्ही ॲड करू शकता त्यात. आणि मुलं भाज्या खातात त्यामुळे भाज्या पण आपल्या त्यांच्या पोटात जातात. आता छानपैकी याला पण थोडं 1-2 मिनटं आपण फ्राय करून घेऊया. थोड्याशा भाज्या छान झाल्या, फ्राय झाल्या की मग पुढचे मसाले घालायचे आहेत आपण. बघा तुम्ही बघू शकता कसला कलरफुल दिसायला लागलाय आत्ताच. आता याला आपण 2 मिनटं झाकण लावून छानपैकी भाजी थोडीशी वाफवून घेऊया. म्हणजे मग खाताना भाज्या करकर लागणार नाहीत आणि मुलं पण खातात मग आणि टेस्टी पण लागते. आपली मस्त भाज्या शिजल्यात आता. बघा तुम्ही बघू शकताय. आता यात आपण ना बारीक गॅसवरच करायला लागलोय मी. आता आपण ह्यात सगळे मसाले घालून घेऊयात. थोडीशी टेस्टसाठी लाल तिखट घालून घ्यायचे, काश्मीरी लाल तिखट. आता आपण 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे. आता बघा सोया सॉस घालून घेऊया. 2 भरून छोटे त्याचे टोपण घातल्यात मी. आता रेड चिली सॉस घालून घेऊया. मिरच्या घातल्या नाहीत मी यात, हे सॉसच घालायचे आहेत आपल्याला. हे पण घालून घेऊया. थोडंसं मी गॅस थोडंसं वाढवते आता. बघू शकते कलर कसला मस्त आला याला. आता आपण मॅगी मसाला आहे ना तो पण थोडासा घालून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे चिली फ्लेक्स असेल तर तुम्ही घालून घ्या, असेल तर घाला थोडंसं, नाही तर नाही घातलं तरी पण चालतंय. तिखट लागतं म्हणून मुलं खातात, थोडंसं घालते मी. आता आपण सॉस घालायचा आहे. सॉस जरा आपल्याला जास्त घालायचा आहे, 2-3 चमचे, कारण त्यातच आपली ग्रेव्ही होणार आहे म्हणून. बघा तर थोडंसं पाणी घालायचं यात. थोडंसं आपलं ते पास्ता आहे ना ते बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे छान होतंय ते. आता थोडीशी उकळी, 1 छोटी उकळी आली की मग पास्ता घालून घेऊया. ह्याला खूप थोडा ते शिजायला नंतर पण ना थोडा वेळ लागतो, त्यामुळं टेस्ट त्याची पूर्ण आतपर्यंत जाते. मग
त्यामुळे करताना तुम्ही व्यवस्थित करून घ्या. आता मगाशी आपण जरा शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं. आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि टेस्ट बघायचे करून आणि मग परत आणि घालायचं आहे ना, म्हणजे टेस्ट व्यवस्थित व्हायला पाहिजे आपली. नाही तर खारट होण्याची शक्यता असते. तर बघा आता आपले हे पण मसाला पण याचा शिजला आहे मस्त. आता यात आपण पास्ता घालून घेऊया. बघा आता पास्ता घालून घेऊया आपण. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता. बघा कसलं भारी दिसायला लागलंय. वास पण मस्त यायला लागला याचा. आता 2 मिनिटाला झाकण लावून घेऊया आणि मग एक वाफ काढून घेऊया. म्हणजे मग आपलं आतपर्यंत पूर्ण जातंय, ज्युसी होते मग पूर्ण. आणि मग झालं आपलं पास्ता रेडी आहे मग. तर बघा तुम्ही बघू शकता कसला मस्त झाला आहे आपला पास्ता. आणि आतपर्यंत एकदम ज्युसी झालं ना मग ते पूर्ण, की मग शिजला. मग सर्व करून घेऊया आपण. 2च मिनटं आपल्याला आता लागणार आहेत. तर बघा आपला मस्त पास्ता तयार झाला आहे आता. कसला भारी दिसायला लागला, कसलं मस्त शिजलं आहे बघा. आतपर्यंत एकदम ज्युसी झालं आहे हे सगळं बघा. आता ना आपण यात ना चीज घालून घेणार आहोत. आता हे तुम्ही कशासोबत पण खाऊ शकताय, वरून चीज घालून. बघा कसला मस्त दिसायला लागलाय. एकदम ज्युसी झालाय. आणि असं मुलांना दाखवलं ना एकदम मस्त. माझ्या तरी तोंडाला पाणी सुटलंय बाबा. तुम्ही कधी करताय आता, कधी लवकर करून बघा असा व्हिडिओ आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला. आता मी याच्यावर ना बघा चीज घालून घेणार आहे मस्तपैकी. वाव कसलं भारी दिसायला लागलं हे सगळं बघा. आणि आपल्याला मेयोनीज पण घालून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट अजून जरा मस्त लागते याची. तर झालंय आपलं इटालियन पास्ता रेडी झालाय. तुम्ही बघू शकताय तोंडाला पाणी आलं मग तुमच्या. तर नक्की करून बघा अशा प्रकारे. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या माझ्या व्हिडिओ चॅनलला, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. चला तर मग थँक्यू सो मच.